नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी आंब्याच्या बागेला पावसाळ्यामध्ये कोणती काळजी घ्यावी या संदर्भात व्हिडिओ काढत आहे. मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांनी या 1-2 वर्षामध्ये केशर आंबा, हापूस आंबा याची लागवड अत्यंत मोठ्या प्रमाणात केलेली आहे. परंतु प्रत्येकाच्या शेतामध्ये आंब्याला पूरक अशी जमीन असेलच असं नाही. मित्रांनो, काळ्या रानात सुद्धा आंब्याची झाडं लावलेली आहेत. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये अशा काळ्या रानामध्ये पावसाळ्यात फिजेरियम बुरशी जमिनीत वाढण्याची शक्यता खूप असते. तेव्हा अशा बुरशीपासून आपल्या आंब्यांच्या बागेंचं रक्षण करण्यासाठी मित्रांनो एकदम सोपा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, एकतर आपल्याला ह्या समोर दिसतं आहे की आपण आंब्याच्या खोडाला काऊ पेस्टिंग करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण 2 ग्रॅम ब्ल्यू कॉपर, 2 मिली प्रति लिटर हमला आणि रेडी काऊ पेस्ट याचे मिश्रण तयार करून पाठीवरच्या पंपाच्या साहाय्यानं आपण हे फवारलेलं आहे. तर या संदर्भातचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे. जर कुणाला बोर्डो पेस्टचं स्प्रे करायचा असेल तर तो कसा करायचा ह्याचा फॉर्म्युला पण मी दिलेला आहे. मित्रांनो, आता पावसाळ्यामध्ये मित्रांनो फिजेरियम बुरशी वाढू नये म्हणून आपल्याला सगळ्यात सोपा उपाय म्हणजे गंधक आणायचा आहे. 700 रुपये 25 किलो ह्या हिशोबाने एकरी आपल्याला 2 टाईम याचं ॲप्लिकेशन करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला साधं करायचं आहे की गंधक घेऊन खोडाच्या ह्या भोवती अशा प्रकारे झटकायचं आहे, जेणेकरून जिथं पाणी लागतं अशा ठिकाणी वापसा कंडिशन ह्या गंधकानं मेंटेन होते. मित्रांनो, आणि जिथं झाडं आता माझ्या बागेमध्ये जवळपास ह्या वर्षामध्ये 150 ते 150 झाडं तुटाळ झालेली आहेत. ह्याच्या मागचं मित्रांनो कारण मला लवकर समजलं नाही. तेव्हा कालांतरानं माझ्या लक्षात आलं की आपलं रान आंब्याच्या लायकीचं नाही. तरी पण मी ह्याच्यामध्ये आंबं लावलेलं आहे. तेव्हा मला थोडंसं कष्ट घ्यावं लागणार आहे. तेव्हा आता ह्या ठिकाणचं झाड गेलेलं आहे. तरी मित्रांनो, मी ह्या ठिकाणी गंधक टाकून घेतो, जेणेकरून भविष्यात मी जेव्हा इथं झाड लावेल तेव्हा हे निर्जंतुकीकरण झालेलं पाहिजे. तर डिंक्या, परत जी काय आंब्यावरती करपा असतो, ह्या सगळ्या गोष्टींवर हा एकमेव पर्याय आहे. मित्रांनो, स्वस्त आणि सोपा पर्याय आहे की तुम्ही डस्टिंग करून घेणं. जर अख्ख्या क्षेत्राला जर तुम्ही डस्टिंग करून घेतलं तरी मित्रांनो एकदम चांगला. परंतु असं करण्याने खर्च वाढणार आहे मित्रांनो. तेव्हा कमी खर्चात हा एकमेव पर्याय आहे की आपल्याला प्रति झाडाला आपण वैयक्तिकरित्या मस्तपैकी असं गंधक घेऊन झटकणे, विषय संपला. मस्त होते मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आता बघा मित्रांनो, माझ्या आंब्याची बघा वाढ कशी एकदम चांगली झाली आहे. मित्रांनो, माझे आंबे खराब झाल्यानंतर मित्रांनो मी ह्याच्या नादी लागलेलो आहे. तेव्हा तुम्ही नशिबवान आहात, तुमच्यापाशी हा व्हिडिओ आलेला आहे. आंब्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो.